गणपती बाप्पा हाय हॅलो तिकडे बघ माव फोटो काढ इकडे बघ उठले 5:15 मम्मी मावशी उठलेल्या किती उठल्या किती उठलाय का लेट उठलाय म्हणजे भजी केले भात आहे बिना मिठाचा आहे का भात मेथीची भाजी वरण वरण याच्यात काय दिवे दिवे आम्ही ड्रेस गुड मॉर्निंग तर इथं सकाळी आमच्या सगळ्या बहिणी माझ्या सगळ्या काकी आवरून आलेल्या होत्या देवीच्या मंदिराशेजारी जो काही आड आहे म्हणजे विहीर आहे त्या विहिरीमधून पाणी आणायचं त्या पाण्याने देवीला आंघोळ घालायची घरातल्या देवांना आंघोळ घालायची आणि वास्तुशांती झाल्यानंतर म्हणजे होम झाल्यानंतर मम्मी पप्पा आणि दादा बहिणींना या कळशीतल्या पाण्याने किंवा जे काही कलश आहेत त्या पाण्याने आंघोळ घालायची असते त्यामुळे देवाची वाजत गाजत आम्ही संपूर्ण गावातून मिरवणूक काढली आणि सुंदर असा हा कार्यक्रम पार पडला खूप पाऊस होता पण मजा आली आणि खूप मन प्रसन्न झालं कारण की जो काही तो आवाज होता वाद्यांचा त्याच्यामधून एक वेगळी एनर्जी तयार झालेली आणि सगळे खूप उत्साही होते लेके चल गए सुबह देखिए जी का नाम है आशा जिन्होंने तूने मुझे बुलाया शेरा वाली मैं आया शेरा वाली वरुणाय नमः प्रार्थना पुष्पं समर्पयामि
अनेन कृतपूजनेन अपरां परिवर्णः प्रीयताम् पंचप्रार्थयेत करसं सुन्दरविवाहसुन्दरा ऋग्वेदसामवेदो विमतः अंगैजुतैला सर्वे करदान्तु समाजताः अत्र गायत्री सावित्री शान्तिमुद्रिकरीतः आयान्तु मम शान्त्यदन्दृतक्षयकाः सर्वे सुन्दरास्तैदान्यरदान्ताः आयान्तु मम शान्त्यदन्दृतक्षयकाः उत्तरकलशे अक्षदान् शिरेव ह्याच कलशावरती 4 वेळा अक्षता व्हायच्या त्या मातृदेवो भवः पितृदेवाय नमः आचार्य देवाय नमः अतिथिदेवाय नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः अवधिकृतजानुमंडल त्यांच्या पाठीमागची जरा जागा रिकामी. सोन्याचा एक सुवर्णच आपण सोन्याचा कलश येईल आपल्याकडे. सुवर्ण आली तर हंडा आशिषसंतु दीर्घानागानद्योगिरेस्ते मक्कलानिदेनाय प्रमाणेन पुण्यान् दीर्घमाय रसवन्तो प्रबन्धो एनाय प्रमाणेन पुण्यान् दीर्घमाय रस्तु दीर्घानागानद्योगिरेस्ते विष्णुपदानिजो एनाय प्रमाणेन पुण्यान् दीर्घमाय रस्तु प्रबन्धो एनाय प्रमाणेन पुण्यान् दीर्घमाय रस्तु तुमच्याकडे हळदी कुंकवाचे द्रोण त्याच्याने हळदी कुंकू वन्दे नमः उलट कर. विजयातं सुशोभनातिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु वृद्धिरस्तु अभिग्रहमस्तु आयुष्यमस्तु आरोग्यमस्तु शिवंकर्मास्तु कर्म समृद्धिरस्तु धर्म समृद्धिरस्तु शास्त्र समृद्धिरस्तु पुत्र समृद्धिरस्तु धनधान्य समृद्धिरस्तु इष्ट संपदस्तु हरिर्दैशे अतिकडे धरायचं पाणी ते खा सर्वहरिर्निरसनमस्तु यत्पापं तत्प्रदयतमस्तु यच्छ्रेयस्सदस्तु उत्तरे कर्मण्यविघ्नमस्तु उत्तरोत्तरमाधारविद्धिरस्तु उत्तरोत्तराख्याशुभाशुफला सम्पद्यन्ता यथा कामा सम्पद्यन्ता इति गणमूर्तनक्षत्रसम्पदस्तु इति गणमूर्तनक्षत्रदेवता प्रियन्ता इति गणमूर्तनक्षत्रदेवता दुर्गापाञ्चाभ्यो प्रियेता अग्निपुरोगा विश्वदेवा प्रियन्ता इन्द्रपुरोगा मुरुगना प्रियन्ता ब्रह्मपुरोगा सर्वेदेवा प्रियन्ता विष्णुपुरोगा सर्वेदेवा प्रियन्ता महेशपुरोगा सर्व प्रियन्ता वशिष्ठपुरोगा ऋषिगणा प्रियन्ता अर्घ्यानि अक्षतवः आचार्य त्वाम अहम वृणे वृतोस्मि कर्मकरिष्यामि. उच्चारे बघता विधींमध्ये आपल्या खरे देव कोणते आपल्या आई-वडील आहेत. आई-वडिलांना परमेश्वराचे समान मानून ते चारला अक्षत व्हायला आणि मातृदेवतेचं पितृदेवतेचं पूजन या ठिकाणी पूर्ण केलं. हे सर्व झालं की हा अभिवंदित केलेला कलश सर्वांच्या मस्तकाला लावला आणि गुडघेडीतून सोन्याचा हंडा येईल अशी कल्पना करून हातात धरलाय आणि सुवर्णयुक्त घर रत्नयुक्त आपण केलेलेच आहे. सुवर्ण रत्न खनिज धातू धान्य
यांनी रत्न जडित वास्तू झालेली आहे. तर त्याप्रमाणे या घरात सर्व काही चांगलं घडू देत अशी प्रार्थना केली. हे करण्याची आम्हाला शक्ती परमेश्वराने दिली, ताकद, अर्थ सर्व काही आम्हाला परमेश्वराने हे सर्व घडण्याचं देऊन दिलं. हे दिलेच त्या अर्थ तुमच्याकडे काहीतरी प्रयोजन आहे, त्याशिवाय परमेश्वर असं देत कुणालाही देत नाही. सर्वे इंद्रियाणि वाङ्मनः वक्मसूत्रोजवाग्राण पाणिपादपायुपस्थाने गिहे भागत्व सुगन्धिरन्ति स्वाहा पाणी प्रक्षाल्य वांगे काढत खाली ठेवा. नमस्कार करा देवाला. हे सर्व आम्हाला विभाग झालं काम होईल. सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं स्वाहा. प्रार्थना करून नमस्कार करायचा आहे. बरी मुलगी देऊन दे. आज सगळं विधी वगैरे पूर्ण आवरलेलं आहे. सगळं बघू शकता किती सुंदर रांगोळी काढली आहे. घर म्हणजे खूप मोठं स्वप्न आहे, फक्त घर नाही आहे, एक खूप मोठी इमोशन्स आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यामधून व्ह्यू दाखवते. इथं बच्चे कंपनी खेळायचं चाललंय. सुंदर अशी पूजा मांडली आहे. हे आउट हाऊस आहे आणि इथं नवग्रह मंदिर होणार आहे. आणि इथून खाली तुम्हाला एकदा जस्ट दाखवते. इथं खाली जे आहे इथं नवग्रह मंदिर होणार आहे. वरती हे अजून या कामाला साधारण 1 वर्ष जाईल. आणि इथं खाली शिव मंदिर केलेलं आहे.
तिथे आपण दर्शन करूयात। मावशीने दिवे आणलेत, ते दिवे लावायचं काम आत्ता करायचं आहे आम्हाला। मंदिराचं काम बाकी आहे साधारण। हो 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 नाही नाही इकडे तुम्हाला इथं शिवमंदिर आहे, याची स्थापना आत्ता केलेली आम्ही। राजेश्वर महादेव, अजून बरंच याचं पण काम बाकी आहे, बघू शकता तुम्ही। लाईट आणि सगळंच हे सगळं पिंड आणि वरती जी आहे ती महादेवाची मूर्ती आहे। हे सगळं आता साधारण 15 दिवसापूर्वी आम्ही याची स्थापना केलेली। आणि इकडं आहे हे ध्यान मंदिर होणार आहे या बाजूला इथे। मावशीनं पंट्या आणले ते आता इथे पूर्ण सगळे हे दिवे लावणार आहोत आम्ही। आमच्या साधना वहिनी हाय करा। फोटोग्राफरची टीम ही वैष्णवी आहे, सोनू सोनी ही सोनी, त्या आमच्या वहिनी हाय करा। आणि ही कुठे गेली, माझी बहीण, ही आमची मम्मी। हो छान आली सोनू, सोनू छानच दिसते। कशी दिसते सोनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। ही माझी बहीण। इथं चौकामध्ये असे छान फोटोशूट करायचे सुरू आहे सकाळपासून। ब्लॉग शूट करणं पॉसिबल नाही झालं, लाईट येते जाते थोडी। ही माझी टिलू आणि ही माझी दीदी। तर फ्रेंड्स, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। सगळ्या क्लिप्स घेणं मला पॉसिबल नाही झालं आणि 2 दिवस जी काही वास्तुशांती होती, जी काही पूजा सत्यनारायण होते, ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू। माझ्याकडे जेवढे काही फोटोज होते ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी शेअर करते आहे। तर माझी फॅमिली असेल, काही मेंबर मिसिंग झालेले असतील, तर वैष्णवी जी फोटोग्राफर आहे ती आणि तिची टीम, त्यांचे डिटेल मी कॉन्टॅक्ट नंबर सगळे डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे। जर कोणाला काही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही तिच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। खूप सुंदर फोटोग्राफी करते ती आणि तिने जो काही व्हिडिओ शूट केलेला आहे तो मी सेपरेटली तुमच्यासोबत अपलोड नक्की करेन। घर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। सी यू सून, बाय बाय।